नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रातील कमी कट ऑफचे MBBS कॉलेजेस कोणते असू शकतात याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये 4 नवीन MBBS कॉलेज सुरुवात झालेली होती, त्यापैकी 2 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज होते आणि 2 प्रायव्हेट MBBS कॉलेज होते। ज्या अर्थी नवीन MBBS कॉलेज त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होतं त्या अर्थी त्या कॉलेजेसचा कट ऑफ इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतं। तर ते 2 नवीन MBBS कॉलेजेस जे आहेत प्रायव्हेट त्यांच्या कट ऑफ फीस आणि डिटेल कॉलेजविषयी माहिती त्या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आजच्या व्हिडिओचा विषय आहे लो कट ऑफ MBBS कॉलेजेस इन महाराष्ट्र। लो कट ऑफ MBBS कॉलेजचा जेव्हा आपण विचार करतो, महाराष्ट्र राज्यात जेवढे काही प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत त्याच्यात सगळ्यात लो कट ऑफ तसा पाहिला तर वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघरचा असतो, कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीसमध्ये कुठल्याही प्रकारचं कन्सेशन मिळत नाही। परंतु ज्या ज्या कॉलेजला विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज फीसमध्ये बेनिफिट मिळतं अशा कॉलेजेसपैकी लो कट ऑफ कॉलेजेस कोणते आहेत त्याविषयी डिस्कस करणार आहोत। तर साहजिकच आहे, एखादं कॉलेज त्यावर्षी नवीन सुरुवात होत असेल तर त्या कॉलेजचा कट ऑफ थोडासा लोअर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतो। मागच्या वर्षीचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 2 प्रायव्हेट MBBS कॉलेजची नव्याने सुरुवात झालेली होती। त्यातलं पहिलं आहे श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ परभणी मेडिकल कॉलेज परभणी 150 सीटचं, आणि दुसरं आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, हे सुद्धा 150 सीटचं। म्हणजेच 300 प्रायव्हेट कॉलेजेसच्या सीट मागच्या वर्षी नव्याने ॲड झालेल्या होत्या आणि या कॉलेजचा कट ऑफ इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण डिटेल पाहूयात एका एका कॉलेजविषयी माहिती। सुरुवात करूयात परभणीच्या कॉलेजेसपासून। कॉलेजची स्थापना 2023 सालची आहे। कॉलेजची संलग्नता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत आहे। कॉलेजच्या हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर RP हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट असं कॉलेजच्या हॉस्पिटलचं नाव आहे। हॉस्पिटलच्या बेडच्या संख्येचा जर आपण विचार केला तर त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 860 बेड या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर 30 एमर्जन्सी बेडसुद्धा या ठिकाणी आहेत। कॉलेजच्या पेशंट फ्लोविषयी जर आपण विचार केला हॉस्पिटलच्या पेशंट फ्लोविषयी तर त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 24,538 पेशंट 2023 या सालामध्ये या ठिकाणी ट्रीटमेंट त्या ठिकाणी झालेली आहे। कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा जर विचार केला तर आत्ता आपण ओपन कॅटेगरीची फीस व्हिडिओमध्ये डिस्कस करतो आहे 8 लाख पर इयर। कॉलेजचं डिटेल कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहता येईल। दुसऱ्या बाजूला आता आपण पाहूयात डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीविषयी डिटेल माहिती। 150 सीटचं हे सुद्धा कॉलेज आहे। इस्टॅब्लिशमेंट याची सुद्धा 2023 म्हणजेच मागच्या वर्षी सुरुवात झालेली आहे। संलग्नता आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत। हॉस्पिटलचा जर आपण विचार केला तर डॉक्टर राजेंद्र गोडे मल्टी स्पेशालिटी अँड जनरल हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे। हॉस्पिटलच्या बेडचा संख्येचा विचार केला तर 360 बेडेड हे हॉस्पिटल आहे आणि ओपन कॅटेगरीची फीस या ठिकाणी 9,02,000 प्रतिवर्ष इतकी आहे। याचं सुद्धा डिटेल फी स्ट्रक्चर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। आता या दोन्ही कॉलेजचे MBBSचे कट ऑफचा जर आपण विचार केला तर कट ऑफ काय होता याविषयी आपण डिटेल डिस्कशन करूयात। ॲव्हरेज कट ऑफचा जर आपण विचार केला मागच्या वर्षी 3 राऊंड ऑनलाईन पद्धतीने झाले होते, त्याच्यानंतर वॅकन्सी राऊंड, त्याच्यानंतर एक ईमेलद्वारे सुद्धा एक राऊंड झाला होता। तर या संपूर्ण राऊंडचं जर ॲव्हरेज कट ऑफ आपण काढला तर बाकी कॉलेजेसच्या तुलनेमध्ये या कॉलेजेसचा कट ऑफ कमी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। ॲव्हरेज कट ऑफचा जर आपण विचार केला तर परभणीच्या कॉलेजचा ओपन कॅटेगरी 525, OBC 525, VJ 506, NTB 474, NTC 525, NTD 525, SC 464, ST 333 अशा प्रकारे परभणी कॉलेजचा कट ऑफ आपल्याला ॲव्हरेजमध्ये सांगता येईल। आणि राजेंद्र गोडेचा जर आपण विचार केला तर या मार्क्समध्ये विद्यार्थ्यांनी 4 ते 6 मार्क्स याच्यामध्ये ॲडिशन विद्यार्थी करू शकतात, कारण राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती यांचं हॉस्पिटल त्या ठिकाणी जुनं आहे। यांचं ऑलरेडी BAMS कॉलेज त्या ठिकाणी सेटअप होता
आणि ह्या कॉलेजचं नाव BMSच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये आघाडीचं होतं, त्याच्यामुळे त्यांचं MBBS कॉलेजेस आल्यामुळे या ठिकाणचा कट ऑफ थोडासा हायर साईडला होता परभणी कॉलेजेसपेक्षा. दुसरी प्लस पॉईंट की हे अमरावती या ठिकाणी असल्यामुळं सिटीचं बेनिफिटसुद्धा या कॉलेजला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तर अशा प्रकारचं हे 2 नवीन कॉलेज आहेत महाराष्ट्र राज्यातील आणि हे थोडेसे लोअर कट ऑफ साईडला. मागच्या वर्षीचा जर इतर कॉलेजचा जो कट ऑफ आपण बघितला तर थोडासा लोअर आहे. यावर्षीसुद्धा नव्याने काही MBBS कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये इस्टॅब्लिश होण्याची शक्यता आहे, येण्याची शक्यता आहे. तसे प्रपोजल NMCकडे महाराष्ट्र राज्यातून सुद्धा गेलेले आहेत. त्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण या अगोदरसुद्धा बनवलेला होता. त्यापैकी काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये नव्याने सुरू झाले, प्रायव्हेट MBBS कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असतील. तर जे कॉलेज नवीन इस्टॅब्लिश असतात त्या ठिकाणी कट ऑफ थोडासा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक बुकलेटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मेडिकल कॉलेजेसचे कट ऑफ त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर त्यामध्ये फी स्ट्रक्चरसुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून बुकलेट घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. बुकलेट अगदी नाममात्र शुल्कामध्ये आम्ही त्या ठिकाणी विक्रीस ठेवलेला आहे. त्या ठिकाणी घेत असताना पर्सनल डिटेलमध्ये तुम्ही तुमचा ईमेल ID करेक्ट भरायचा आहे, कारण एकदा पेमेंट झाल्यानंतर ते बुकलेट तुमच्या ईमेल IDवर येणार आहे. 10 ते 15 मिनटं तुम्हाला त्या ठिकाणी वेट करायचं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या ईमेल IDवर ते बुकलेट मिळणार आहे. जर 10 ते 15 मिनटात तुमचं बुकलेट आलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही एका नंबरला तुम्ही बुकलेट परचेस केल्याचे जे काही स्क्रीनशॉट आहे ते पाठवू शकता आणि आम्ही PDF स्वरूपातसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे ते अवेलेबल करून देऊ. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.